सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास. नमस्कार अँड वेलकम. तुम्ही पाहताय सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास. मित्रांनो, आज आपल्या पार्थला खूप एकटं वाटतंय. तो सगळ्यांपासून अलिप्त राहायचा विचार करतोय. चला पाहूया नक्की काय झालंय ते. हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत अभिजीत चव्हाण आणि भूषण कडू. अकेले हैं तो क्या गम है, चाहे तो हमारे बस में क्या नहीं, बस एक जरा अब हूँ तेरा, तेरे बेटे हम कब से सनम, अकेले हैं तो क्या गम है. अरे घरा घरा फिरवतोयस काय? भावरा आहे का? तुझ्या आईशीचा नवरा आहे मी. अरे बाप आहे रे मी तुझा. असे अनेक आहे तो काय म्हणजे अनेक मुलांचे प्रत्येकी एक असे अनेक बाप आहेत. ते तुमचं काय विशेष? का तू असा तुटकपणे वागतोयस? या दुनियेने जर कीटक समजून म्हणजे प्रेमाचं फाटक बंद केलं असेल तर गर्दीची चटक लावून घेण्यापेक्षा तुटक वागलेलं काय वाईट? काय बोलतोयस तू? गेले कित्येक दिवस मी मार्क करतोय. कशावर? अरे पेन घेऊन कुठल्या गोष्टीवर मार्क करत नाहीये रे. मग तुला मार्क करतोय मी. तू असा अलिप्त का राहतोस? एकटा का राहतोस तू हल्ली? मग मी काय करू? मिसळ जा फरसाण घेऊन या. कशाला? मग मिसळ कशी बनणार? अरे मिसळ म्हणजे जाऊन 4 चौघामध्ये मिसळ. आणि मिसळून काय करू? स्वतःचा वडा करून घेऊ. कुणी केला तुझा वडा? कुणी कुठल्या मित्राने तुझी भंगस केली सांग मला. नाही बाबा नाही. प्रत्येकाला आपले दात प्रिय असतात. त्यामुळे कोणीही माझ्या भंकस करण्याच्या भानगडीत पडत नाही. बरोबर. तुझी भंकस करून स्वतःचे दात कोण कशाला घशात घालून घेईल? मला सांग, तुझी आई तुला काय बोलली का? हो, ती मला म्हणाली काय? सायकल घेण्यात टाळाटाळ करण्यापेक्षा दारूवरचा खर्च कमी करायला सांग तुझ्या बेवड्या बापाला. अरे माझ्याबद्दल नाही रे. तुझी आई तुला काय बोलली का? मला कशाला काय बोलेल? मी एकुलता एक लाडका मुलगा आहे तिचा. मला कशाला बोलेल ती? बरं मग काय परीक्षेत मार्क कमी मिळाले का? ते कधी जास्त मिळाले होते? तेही आहेस म्हणा. मग काय झालंय का? असं भैसडल्यासारखा का वागतोयस तू? मी एकटं राहायचं ठरवलंय बाबा. आतापर्यंत मी पाणी होतो जे कशातही मिक्स होत होतं, पण आता मी पारा व्हायचं ठरवलंय बाबा. 12 तू आधी 12 हो. अरे काय बडबडतोयस तू? मी एकटं राहायचं ठरवलं. मला या समाजाचा कंटाळा आलाय बाबा. अरे समाज म्हणजे काय अभ्यास आहे का? कंटाळा यायला का व्यायाम आहे? त्या व्यायामाचा तुला न कंटाळता कंटाळा येतो. मला नकोय हा समाज. नकोय मला. मग आता दुसरा समाज कुठून आणू? अरे समाज बदलणं म्हणजे दप्तर बदलणं इतकं सोपं आहे का? मला माहितीये बाबा आपण काहीच बदलू शकत नाही. म्हणूनच मार्ग बदलून एकटं राहायचं ठरवलंय मी. अरे अशाने तू एकलकोंडा होशील. या समाजात राहून निरढावलेला ॲनाकोंडा होण्यापेक्षा एकलकोंडा झालेला काय वाईट आहे बाबा? हे पण लोक तुला चिडवतील. बाबा बाबा तुम्ही पण समाजात राहता ना? मग तरी सुद्धा तुमचे सोसायटीतले मित्र तुम्हाला ए पावट्या असं चिडवतातच ना? पण ते महत्वाचं नाहीये. काहीच महत्वाचं नाहीये हो. हे वेड्या, मला सांग, तू जर असं समाजात एकटा राहिलास तर तू शेअर कोणाशी करणार? काय रिक्षा?
रिक्षा नाही रे, तुझ्या मनातलं तू शेअर कोणाशी करणार? माझ्या मनातलं शेअर मी माझ्याशीच करेन बाबा. मीच माझा मित्र बनेन. अरे पण अशाने तुला मानसिक त्रास होईल. होऊ देत बाबा, होऊ देत. पण हा समाज, ही नाती खोटी आहेत बाबा. मला नाही राहायचंय, मी एकटं राहणार आहे. आणि मी तर आता घर सोडून हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहे बाबा. ए बाळा, हे काय वेडा आहेस का? काय बडबडतोयस तू? खुळावलायस का तू? अरे माझा विचार कर, कसा जगणार तुझ्याशिवाय? कुलता एक मुलगा आहेस तू माझा पार्थ, मला सोडून जाणार? अरे समाजात एकत्र राहायचं असतं माणसांनी. ही नाती कशासाठी निर्माण केली आहेत? सगळ्यांनी एकत्र राहावं म्हणून. सगळ्या कुटुंबाने एकत्र राहायचं असतं गुण्यागोविंदाने. हो बाबा. मग आपल्या एकत्र कुटुंबात तुमचे बाबा का नाही आहेत बाबा? बाबा त्यांना का आपल्यापासून लांब आणि एकटं एकटं ठेवलंय? जर नाती समाजाच्या भल्यासाठी असतात, लोकांच्या चांगल्यासाठी असतात, तर त्यांच्या नात्याला एकटेपणाचा शाप का बाबा? मी लांब राहतोय म्हणून तुम्हाला इतका त्रास होतोय, मग ते लांब आहेत याचा त्रास तुम्हाला का नाही होतोय बाबा? होतो ना, खूप होतो, खूप आतून त्रास होतो रे. पण आजपर्यंत त्याची जाणीव झाली नव्हती. तू मला ती करून दिलीस पार्थ. मी उद्याच जातो आणि तुझ्या आजोबांना, माझ्या बाबांना आपल्या घरी घेऊन येतो. ते आपल्या बरोबर राहतील आता यापुढे. मला पण घेऊन जा बाबा, नाही तर जाल एकटे एकटे. नाही, तुला घेऊन जाणार ना बेटा पार्थ. बाबा, आय लव्ह यू. मित्रांनो, काही खास हॉटेल्समध्ये गाण्याची मैफिल एन्जॉय करण्याची व्यवस्था असते. मग तिकडे काही फरमाईशी पण होतात. चला पाहूया अशाच एका ठिकाणी घडलेला एक धमाल किस्सा. हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत मीरा मोडक, किशोर चौगुले आणि आशिष पवार. दिल में आग लगाए सावन का महीना, नहीं जीना नहीं जीना तेरे बिन नहीं जीना. तूने मुझे जो जख्म दिए उन जख्मों को नहीं सीना, नहीं जीना तेरे बिन नहीं जीना, नहीं जीना तेरे बिन नहीं जीना, तेरे बिन नहीं जीना. अरे वाह, जीना. वाह 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 वाह, क्या बात है. वाह वाह, क्या कर रहा है? इधर आ. अरे इकडे ना, ये इकडे. सर मारू नका सर. मारणार आहे मी. ये सर पैसे फेकून मारणार आहे तुझ्यावर. ये 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 ये. अरे काय गाणं घेतलं रे. ये इकडे जवळ ये. काय गाणं घेत तुझं? हे गाणं ऐकायला ना खरा सीना पाहिजे. हा, पसीना आला मला ऐकून काय गाणं. काय तू जी काय गाण्याची सर चाल घेतलेली आहे, त्यामुळे ते गाणं कुठल्या कुठे नेऊन ठेवलेलं आहे. सर म्हणून तर मला इथे ठेवलंय ना सर. बरं ठीक आहे, आता हे 500 रुपये घे तुला. थँक्यू सर. थँक्यू कशाला, सुट्टे करून आण. अरे मस्करी केली रे. ठेव तुला. ठेव. सर सर दुसरा सर 1 2 3 4. पर्वतों से आज मैं टकरा गया, तूने दी आवाज में टकरा गया. अप्रेंटिस मोहम्मद रफी. अरे फरमाईश तर घे ना आधी. ओ सॉरी 1 2 3 4. तू आधी ऐकून घे, मग ते घेते. मी फरमाईश सांगू की नको? सर सांगा ना सर, तुम्ही कुठलंही गाणं सांगा, मी अगदी लिलया गातो सर. लिहिलंय कुठे?
नाही सर माझ्या लक्षात असतं सर, तुम्ही गाणं सांगा ना सर. हा हे गाणं घे. हा. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा. सर हे गाणं कसं गाणार सर? तोंडाने. सर तोंडानेच गाणार, पण ह्या बार मध्ये कसं गाणार ना सर? अरे घे ना, घे रे, सगळे नॉस्टॅल्जिक होतील बघ. सर नॉस्टॅल्जिक नाही झाले तरी चालतील, पण गाण्यावरती अरे तू घे रे, घे ना. हे 500 रुपये आणखी घे, आणखी घे. 500 घे, घे हातात तर घेऊन बघ ना, वजन काय घे. घे घे बिंदास घे. अरे तू गायक आहे ना, गायकांनी कसं वर्सटाईल असायला पाहिजे. सर पण कोणास ठाऊक ससं सर पण ह्याना सर नाही येणार सर, ह्याना येणार नाही सर. यांना येणार नाही, तुला येईल. हा सर. आमिर दे रे, कॉड दे याला. नाही आलं तर मग याला कार्ड दे. सर एक मिनिट सर. 1 2 3 4. कोण कोणास ठाऊक कसा पण सर सर नाही सर, सर गाणं फसेल सर, सर गाणं फसेल. दे पैसे दे, सर पैसे दे, मग मी जाऊन बसेल. बसेल म्हणतोय ते, अजून 500 रुपये दे. मगाचे 500 रुपये दे. सर ते मला दिले होते ना सर. तुला दिलेले ते दे. सर मलाच दिले होते ना सर. हा मग ते दे. लायकी नाही तुझी ते पैसे घ्यायचे. आणखी काय टिप टिप मग होऊन दिली ना, कोणी ते फुकट घेतलं ते दे. टिप टिप बरस नाही सर. हा बस, सर जाऊन बसेल. पण माझं गाणं आहे, गायचंय सर. अरे तिकडे जाऊन गा आता. जा. पण सर माझं गाणं आहे अरे ना. बस ना तिथे. हा, बस बस तिथेच. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बात बन जाए. हाँ, बात बन जाए. हे याला म्हणतात गाणं. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बात बन जाए. हाँ, बात बन जाए. याला म्हणतात गाणं, कळलं काय? आहा. आवाज कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय पण हा. पण काही का असे ना, याला म्हणतात गाणं. ऐकून घे तू. ही तेव्हा माझी बायकोच आहे. ऐक! माझी बायको इकडे. ऐक! तू 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 इथे कशाला आलीस लेडीज बार मध्ये? तू जेंट्स असून लेडीज बार मध्ये येऊ शकतोस, मग मी लेडीज असून लेडीज बार मध्ये आले तर काय प्रॉब्लेम आहे? चल मला माझं गाणं म्हणू दे. बड़ा दुख दीना तेरे लखन ने, बड़ा दुख दीना तेरे लखन ने, सुध बदल से राई मेरी नींदें चुराई, बड़ा मुश्किल कर दिया जीना, बड़ा दुख दी. क्या आवाज है मैडम, क्या आवाज है? ये लो 10 नंबर टेबल से बख्शीश है आपको. हे काय आहे? बख्शीश 10 नंबर टेबल से. हो का? क्या आवाज है मैडम का? क्या आवाज है? थँक्यू. बडा दुःख दिना काय अशी दिना. तू काय पैसे दे त्याचे, परत परत पैसे दे. पैसे परत दे. वेडायस का? अरे ती माझी पहिली कमाई आहे, ती अशी लाथाडायची का? कमाई? कमाई कसली? अगं काय बोलतोस तू? अरे तू काय बोलतोयस? तू दररोज येऊन इथे पैसे उधळतोस, तेव्हा मी काही बोलते का? मग मी इथे येऊन तर पैसे कमवतेय. हे बघ, या पैशात आपला घर खर्च चालेल, घर खर्च. या पैशाने तू आपलं घर चालवणार? हो, काय प्रॉब्लेम आहे? अरे आत्ताच आयडिया सुचली मला. हे बघ ना, दररोज 8-8 तास नोकऱ्या करण्यापेक्षा हे बरं ना, एका गाण्याचे 10,000 रुपये मिळाले. मला हे जाम आवडलंय, मला हे जाम आवडलंय. मैडम मैडम हा हा. काय काय? 10 नंबर टेबल से फरमाइश है वापस. वापस? बर बर बर. क्या आवाज है मैडम का? हे तू जा ना, तर आवाज काढीन. जा चल, जा. और इस दिल में
रखा है तेरा इधर? काय चाललंय तुझं? अगं काय चालवलंयस काय? अरे काय चालवलंयस म्हणजे काय? फरमाईश आलीये सोबत बघ, अजून 10,000 रुपये सुद्धा आले. हे बघ, मला ना हे सगळं जाम आवडलंय, मला जाम मजा येते. प्लीज मला गाऊ दे. हे बघ अगं, तू इथे आलीस कशी? रिक्षाने. मला वाटतं ना दररोजचा एक रिक्षावाला फिक्स करावा लागणार, जो मला घरून इथे सोडेल आणि इथून पुन्हा घरी सोडेल. म्हणजे तू रोज इथे येणार? हो, तू येतोस, मग मी आले तर काय प्रॉब्लेम आहे? अगं काय चाललंय तुझं? तुला काय वेळ लागलाय का? अरे तुला वेळ लागलाय का? इथे माझ्या कलागुणांना वाव मिळतोय. लोक 10,000 रुपयाची स्कॉलरशिप पाठवतायत. स्कॉलरशिप? हा, अगं तू चल घरी चल तू. घरी जाणारच आहे, पण आधी माझी कॉन्सर्ट तर संपू दे. अगं बेवड्यांच्या फरमाईशीवर गाणं म्हणतेस, त्याला तू कॉन्सर्ट काय म्हणतेस? अरे फरमाईश आहे आणि तू एवढे कमवतोस, इथे येऊन उडवतोस, मी तुला काही बोलतेय का? मग तू का मला बोलतोयस? अगं पण लोक काय म्हणतील? अरे मी गाणंच तर म्हणतेय, वाईट काय आहे त्यात? चल बाजूला हो, मला गाणं म्हणू देत. मुंगळा मुंगळा मैं गुड़की डाली, टुई टुई टुई, जरा मेरा नशा भी चख ले, आजा तू मेरी गली. जरा मेरा नशा भी चख ले, आजा तू मेरी गली. ए भाई अगं हे गाणं तर अजिबात म्हणू नकोस. इथे मुंगळे नाहीयेत, सगळे डोंगळे. आणि ही अशी गुळाची ढेप जर त्यांच्या समोर असेल तर त्या सगळ्या डोंगळ्यांना पंखच फुटतील, उडायला लागतील. हे बघ तू घरी चाल. असं करतोस ना तू मला? मी घरी गायला लागले की मला म्हणतोस गाऊ नकोस, बोर करू नकोस, पकवू नकोस. इथे माझ्या कलागुणांना वाव मिळते तर तुला काय प्रॉब्लेम आहे? इतर नवरे आपल्या बायकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून काय काय करतात, आणि तू असं वागतोस ना माझ्याशी. जा तू तिथे जाऊन बस. मला टेबल नंबर 10 साठी गाणं गाऊ दे आणि मी माझा परफॉर्मन्स करणारच आहे. मी गाणार आहे, मला गाऊ दे प्लीज, मला माझं काम करू दे. झालं गाणं संपलं, आता रडगाणं सुरू झालं तुझं. बघ इथे मला आता राडा करायला लावलो. घरी चाल. काय घरी चल? कशाला घरी चल? तू दररोज येऊन इथे पैसे उडवतोस, मी तुला काही बोलते? घर खर्चाला एक पैसा देतोस तू, आणि मी तर इथे येऊन पैसे कमवायचंच म्हणते ना. आणि हे सगळं मी करते ते कशासाठी? आपला संसार चालावा म्हणूनच ना. संसाराची तर तुला काही पडलेलीच नाहीये, मग मला निदान पैसे कमवू देत ना. चल जा तू एक काम कर, दररोज तू इकडे येत जा, तुझ्या बरोबर मीही येईन, पण तू पैसे उडव आणि मी पैसे कमवीन. शेवटी मी हे सगळं करते ते आपल्या संसारासाठीच ना. तुला तर आपल्या संसाराची काही पडलेलीच नाहीये. जा तू तिकडे जाऊन बस, आणि तूही तुझ्या बायकोचं गाणं ऐक, कसं छान गाते ते ऐक तू तिकडे बसून. ए भाई माफ कर मला, मी उद्यापासून या बार मध्ये गाणं ऐकण्यासाठी येणार नाही. मग दुसऱ्या कुठल्या बार मध्ये जाणार? अगं दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही, कुठल्याच बार मध्ये जाणार नाही. वचन देतो तुला, शपथ घेतो. चल घरी चल. ए बघ तू घरीच गाणं म्हण, तिथेच मी येईन, तिथेच मी पैसे उडवेन. चल आता घरी चल घरी चल. चालेल, मी ना तुला जाता जाता भैरवी ऐकवते. चल नाही आधी तू मला बाहेर हवी, मग भैरवी. मित्रांनो, आपले बोगस डॉक्टर महिपाल त्यांच्या दवाखान्यासाठी औषधांची शॉपिंग करायला गेलेत. चला पाहूया त्यांचं हे शॉपिंग या परफॉर्मन्स मध्ये, जो आपल्या समोर घेऊन येत आहेत समीर चौगुले आणि विकास समुद्रे. हॅलो. हा जरा लपलो तुम्ही. हो नाही, काल रात्री दवाखान्यावर पोलिसांची धाड पडली. नाही, पोलिसांबरोबर अनेक लोक मला शोधत होते, पण मी कसला मिळतोय काय? पब्लिक धुल्यातून सटक्याची प्रॅक्टिस आहे ना माझी. पळून गेलो मी, पण सगळं सामान गेलं मात्र. हो सगळं सामान दवाखान्यातलं सगळं जप्त झालं, काही शिल्लक नाही. आता बघू, आता एका औषधाच्या होलसेलच्या दुकानात आलोय, बघूया कमीत कमी पैशात जास्तीत जास्त सामान कसं मिळतं ते. करतो तुला फोन. हॅलो, कोणी आहे का दुकानात? काय कशाला बोंबलताय उगाच?
नमस्कार हा. मी डॉक्टर महिपाल. मग मी काय करू? इतके माझात काय बोलताय? हो, माझा शहाणपणा काढू नका. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आधी. शराब यू नॉनसेन्स यू अथडू मथडू. आथडू मथडू साऊथचा पिक्चर आहे. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा ना आधी. माझ्या दवाखान्यासाठी काहीतरी मला द्या. दवाखान्यासाठी पेशंट देऊ तुम्हाला? नाही, पण तो मी नाही प्रोव्हाइड करत. पेशंट कशाला मागायला येतोय मी तुमच्याकडे? मग? पेशंट येतील दवाखाना सुरू झाल्यावर आपोआप. अरे मग तुम्हाला काय पाहिजे ते सांगा ना आधी. मला तापाच्या गोळ्या द्या 2 किलो. 2 किलो गोळ्या हो. 2000 रुपये लागतील. 2000? हो. जरा स्वस्तातला द्या ना 500च्या. काय? 500च्या? हो, अहो माझ्याकडे येणारे पेशंट असतात ना तसे भुरटे चोर छोटेसे मावाली बिवाली असतात. चला, 500च्या गोळ्या आम्ही ठेवत नसतो. असं काय करताय बघा ना, जरा जुना स्टॉक चेक करा ना. असतील ना, एक्सपायरी डेट झालेल्या सुद्धा चालतील मला. हो, त्याच्यात अजिबात ठेवत नाही आम्ही गोळ्या. मग काय करता काय त्या गोळ्या? आम्ही त्या कंपनीला परत पाठवतो. कंपनी त्याची काय ते विल्हेवाट लावते. काय सांगताय? मग जशी मी माझ्या हाताने माझ्या आयुष्याची विल्हेवाट लावली. खरंच कंपनीचे विचार आणि माझे विचार किती मिळते जुळते. ते जाऊ दे. डोके दुखीवर तुम्ही मला काय द्याल? माझी बायको आहे, देऊ? अरे मला डोकेदुखी घालवायचं औषध हवंय, वाढवायचं नको आहे. काय, त्याच्यासाठी पण गोळ्या आहेत, पण त्या सुद्धा 2000 रुपये किलो. 2000 रुपये किलो? हो. अरे का हा समानतेचा हट्ट तुमचा? समानता वगैरे काही नाही हो, दोन्हीचा रेट सेम आहे. त्याला मी काय करणार? हरकत नाही, हरकत नाही. डोकेदुखी जाऊ दे. हा. ज्याची डोकेदुखी आहे तो बघेल काय ते. हा. त्याची डोकेदुखी आपण कशाला घ्यायची? ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय नकोय ना? निघा मग, चला निघा. नाही पाहिजे ना. पाहिजे. मला जरा खोकल्यावर काय देऊ शकाल? खोकल्यावर औषध आहे ना माझ्याकडे. हो. हो, पण ते 1000 रुपये लिटर आहे. 1000 रुपये लिटर? म्हणजे काय औषध आहे ते? ती काय ताडी आहे का 40 रुपये लिटरने विकायला? बरं ठीक हा. आहे, मला पाव लिटर द्या. पाव लिटर? हो, बाकीचं मी पाणी घालून वाढवेल. तुम्ही औषधात पाणी घालणार? हो. अरे काय? आपण पेशंटला नाही का विचारत हा. काय कसं काय औषध पाणी व्यवस्थित चाललंय ना? पाव लिटर नाही देऊ शकत, 1 लिटर घ्यावं लागेल. ठीक आहे, माझ्यासारखे अजून 3 गरजू डॉक्टर येतील, आम्ही चौघे पाव लिटर वाटून घेऊ. थांबतोय. ती काय मोठी सुरमई आहे का चौघांनी मिळून घ्यायला? अहो, तुम्ही मला द्या ना पाव लिटर औषध. पाव लिटर नाही देता येणार, कारण मी होलसेलर आहे. अहो, मी पण गरजू डॉक्टर आहे ना, मला नाही परवडत तुमचे भाव. नाही, सॉरी. हरकत नाही, हरकत नाही. खोकल्याचा पेशंट आला की मी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवून देईन. तुम्ही मला हँग ओव्हरवर गोळ्या द्या. हँगओव्हरवर गोळ्या कशाला पाहिजे तुम्हाला? अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे भुरटे चोर मावाले वगैरे येतात, रात्रभर ढोस ढोस ढोसतात, सकाळी हँगओव्हर घेऊन येतात. कशाला उतारा मारायला? खरा कशाला मारायला? बिअर बार चालवतो का मी? दवाखाना चालवतो मी. सॉरी. हँग ओव्हरवर औषध नाही का मागायला येत माझ्याकडे? नाही, यावर आमच्याकडे कोणतंही औषध नाहीये. औषध नाहीये? नाही. काही प्रॉब्लेम नाही. तापावरचं इंजेक्शन द्या. हाय, तापावरचं इंजेक्शन आहे. 500 रुपयाला आहे, 50, ते पण सुई सकट. 150 द्या ना. 150 कसं काय देणार? ते सरकारी हॉस्पिटलमध्ये वापरलेल्या सुया टाकतात, त्याच देता ना तुम्ही आम्हाला. अरे औषधवाला आहे मी, भंगारवाला नाहीये. कचऱ्याला कशाला मी हात लावेन? आणि तुम्ही वापरलेल्या सुया पुन्हा वापरता? हो, तेवढंच टाकाऊतून टिकाऊ. अहो, पण अशाने पेशंट टिकणार आहे का? अरे काय डॉक्टर आहे का भंकस आहे? तुमच्यासारखा सेम एक बोगस डॉक्टर आहे ना आमच्या मागच्या गल्लीत आहे, माहितीये का? डॉक्टर महिपाल. एक मिनिट, तुम्ही नाव काय सांगितलं आल्या आल्या? डॉक्टर महिपाल. तुम्हीच आहात ते? म्हणजे काल ज्यांच्या दवाखान्यावर धाड पडली ते तुम्हीच? मीच तो. सो नाईस मीटिंग यू. खूप आनंद झाला भेटून. क्या बात आहे. तुम्हाला सांगतो, हा. माझ्या खानदानात फार अभिमान आहे सगळ्यांना माझा. हो. माझ्या खानदानात सगळेच बोगस आहेत. हा? माझा मोठा भाऊ बोगस इलेक्ट्रिशियन, लहान भाऊ बोगस प्लंबर,
पण मी उच्च शिक्षित बोगस डॉक्टर. अहो बोगस सगळे बोगस. Yes. तू बोगस आता. बोगस आता. तो वरती मोठा फुगा दिसतोय का? फुगा हा दिसतोय ना फुगा, मस्त आहे तो. दिसतोय ना? तो ऍक्च्युली फुगा नाही, तो माझा मामा आहे. मामा. हा फुगा तुमचा मामा आहे? मग त्याला मागे गॅसचा प्रॉब्लेम होता म्हणून तुमच्याकडे ट्रीटमेंटला आला होता. तुम्ही त्याला औषध न देता तुमच्या स्टॉलवरचं चिकन मंचुरियन खायला घातलं. माझ्या मामाचा गॅसचा फुगा झाला. आता बिचारा एकटाच वर राहतो. कंटाळत असेल ना एकटा म्हणजे? आता नाही कंटाळणार. का? कारण मी आता झोडून झोडून तुम्हाला ढगात पाठवणार आहे त्यांच्याकडेच. मराठी भाषेचा प्रसार आणि संवर्धनाचा वसा घेतलेले श्री प्रद्युम्न मराठे आज एका खानावळीत आलेले आहेत. चला पाहूया तिकडे ते नक्की काय करतायत. हे सादरीकरण आपल्या समोर सादर करणार आहेत उदय नेने आणि आशिष पवार. अरे अरे बबन, अरे जत्रेत हरवलेल्या मुलासारखा इकडे तिकडे काय बघतोय? समोरच्या आंटींना आमटी वाढ. वाढ बघतोय. फोडला काशा. अरे किती कप फोडशील रे? अरे इतकी वर्ष हाताला ग्लास धरायची सवय तरी कप फोडतोस. तुझ्या पगारातून कट करणार. अरे या दराने कप फोडलेस ना तर पगारात फुटका ग्लासही येणार नाही रे. अरे बघतोस काय मक्खा सारखा जाण्या? खरकट साफ कर. प्रणाम महानुभव. प्रणाम महानुभव. नाही हो, असलं काही मिळत नाही आमच्याकडे. तुम्हाला चिकन मटन भाजी पोळी आमटी भात काय पाहिजे तर बोला. नाही महोदय, मज यातले काहीही नको. मग? मी आपणास अभिवादन केले. आपणच चालवित आहात ना हे मराठमोळे भोजनालय? बहुत जण आले, मग घेऊन ये ना त्यांना. बहुत जण आले तरी काही प्रॉब्लेम नाही. टेबल साफ करतो. महोदय महोदय, मी कोणास बोलावलेले नाहीये महोदय. मी असे वदलो की भोजनालय म्हणजे खानावळ. अच्छा अच्छा, खात मग असं बोला ना, खानावळ. नाही, ते कदापि शक्य नाही महोदय. प्रस्तुत काळात अन्य भाषांचे आकर्षक भोजनालय ठाई ठाई कार्यान्वित होत असताना अति स्वादिष्ट अशा माय मराठीला तोंडाला लावणाऱ्यांची संख्या त्वरेने रोडावत आहे. अशा संकट समयी माय मराठीच्या चवीचा सार्वत्रिक प्रचार करून तिला जरा जर्जरत्वाकडून नवनवोन्मेषाकडे नेणे हे मी प्रद्युम्न मराठे माझे इष्ट कर्तव्य मानतो. महोदय महोदय महोदय, आपणास जल हवे आहे का? जल हवे आहे का? नको होते जल. जळलं तुमचं जल. तुमचं हे भाषा ऐकून मला छातीत जळलं. मी तुम्हाला काही थंड वगैरे आणू का? नाही, मला कुठलेही शीतपेय नको. मी ते आढावा घेण्यास आलेलो आहे. आढावा. याला कोणीतरी गाढावा रे. कुठली भाषा मला नाही कळत. महोदय सांगतो महोदय. आढावा म्हणजे मी ते न्याहाळणी करतोय महोदय. आपण हे जे काही मराठमोळे भोजनालय चालवित आहात अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे महोदय. कौतुकास्पद आहे. परंतु इथे फारच कोंदट वातावरण आहे. निदान मुदपाकखाना तरी स्वच्छ आहे का? मोदक पाक खाना काय? मोदक पाक खाना असला कुठलाही पदार्थ नाही मिळत हो इथे. महोदय, आपण गल्लत करीत आहात. काय झालं? मुदपाकखाना म्हणजे भटारखाना. किचन. असं बोला ना. नाही, मराठीच्या नवनवोन्मेष. किचन आहे. मी स्वतः ते फिनेल टाकून स्वच्छ करून घेतो. चांगले कार्य करीत आहात आपण. बरं, बल्लव. कोणाला बोलवू? बल्लव. तेच कोणाला बोललो? कोणाला कशाला बोलवताय तुम्ही? मी वतोय बल्लव. अहो नाही कळत हो मला. बल्लव म्हणजे आचारी. कुक. अच्छा कुक. आला कुक काय का तुम्हाला? आहे आमच्याकडे सगळे कुक स्वच्छ आहेत. पदार्थही स्वच्छ बनवतात. तुम्ही टेस्ट करून पहा ना. बल्लवाला.
अहो पदार्थ ना. काय सांगताय? बरं बरं, आपल्याकडे काय असे विशेष पदार्थ मिळतात? मासे, ओहो, फर्स्ट क्लास मासे. मत्स्य मिळतात का? बरं मग आपणाकडे रत्नाकर रहिवासी सडपातळ अंगकाठी उष्ण तैल मिश्रित अतिचविष्ट मत्स्य मिळतो का? अहो हा कुठला आफ्रिकन पदार्थ आहे? अहो हा आफ्रिकन पदार्थ नाही महोदय, हा मराठीच आहे. हो? अहो रत्नाकर रहिवासी सडपातळ अंगकाठी उष्ण तैल मिश्रित अतिचविष्ट मत्स्य म्हणजे तळलेला बोंबील. नाही हो, नाही असलं काही नाही हो, आमच्याकडे बोंबील नाहीये. हे बघा, मी तुम्हाला पापलेट नाहीतर सुरमई देऊ? नाही नाही, नको 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 नको? नको, आता मत्स्य नको. मग निघा तुम्ही. नाही नाही नाही, निघा काय? बरं मग सांगा महोदय, आपणाकडे तामस वृत्ती वधारक लज्जतदार मांसल चतुष्पाद मसाला आहे का? महोदय 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 महोदय, का? नाही, आपल्या अति उदरात काही गडबड होत असेल तर आपण जाऊन या, मी ते प्रतीक्षा करतो. आणि बरं का, येताना न चुकता हस्त प्रक्षालन करून या, म्हणजे हात धुवून या. तुम्ही का हात धुवून माझ्या मागे लागलाय तो? म्हणजे काय मला नाही कळत हो, हा कुठला अरेबिक मसाला आहे? अरेबिक मसाला नाही महोदय. अहो तामस वृत्ती वधारक लज्जतदार मांसल चतुष्पाद मसाला म्हणजे बकराचे मटण. नाही हो, हेही माझ्याकडे नाहीये, आमच्याकडे काही नाहीये. तुम्ही गेलात तरी चालेल हो. नाही नाही, असं कसं गेलं तरी चालेल. बरं बरं, ते जाऊ दे, ते जाऊ दे महोदय. बरं आपल्याकडे कुकुट अंश मिश्रित गोलाकार अति नाजूक श्वेतरंगी दंड गोलाकाराचा गोलाकार पोळा आहे का? अहो म्हणजे ऑमलेट. अहो एवढ्याशा ऑमलेटचं एवढं मोठं नाव? आमच्याकडे ऑमलेट नाहीये, मटण नाहीये, हॉटेल बंद करायची वेळ झाली, तुम्ही जा. अहो पण महोदय, बरं बरं ठीक आहे, हे आपल्याकडे काहीही नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. मग निदान आपल्याकडे आंबट चवकारक जिव्हा सुखकारक उदरपित्त उपकारक कोकमी जल तरी आहे का? जल छान छान नृत्य प्रकार होता. छान. कुठला होता हा? कुचीपुडी. आपण कशासाठी हा अट्टहास? अहो आता एवढे सगळे पदार्थ कुठच्या पुडीत बांधायचे त्याचा विचार करतोय अहो मी. महोदय पण हे एवढे सगळे पदार्थ नाही आहेत, हे एकच पेय आहे. अहो असं कसं होईल? हो आहे, आंबट चवकारक जिव्हा सुखकारक उदरपित्त उपकारक कोकमी जल म्हणजे कोकम कढी. अहो नाही हो, असं नाही होऊ शकत. अहो कुठली भाषा आहे मला कशी कळणार? कळाव्यास हवी महोदय, कळाव्यास हवी. एक मराठी भाषिक म्हणून टक्के टोणपे खाणाऱ्या मराठीला कुंकुम तिलक लावून राजसिंहासनावर पुनर्प्रस्थापित करण्याचा आपण नित्य अट्टहास करावयास हवा. अहो आपण साधे हे मराठमोळे भोजनालय चालविताना गलित गात्र झालेला आहात, तर मग मराठीचा वसा कसा काय चालवणार? अरे कसला वसा? तुम्ही जरा गप्प बसा. आल्यापासून मराठीतले जड जड शब्द अंगावर फेकून फेकून मारताय माझ्या. उकळत्या तेलात वडा सोडला तर तेल उठून चटका बसतो, पण त्याहूनही मोठा चटका बसतोय तुमचं मराठी ऐकून. नाही हो, एक शब्द बोलू नका. डोकं दुखायला लागलं माझं. क्रोध 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 आवरा महोदय, प्रकृतीस हानिकारक असतो तो क्रोध आवरा. आणि हे बघा, असा मस्तक शूळ उठवून घेण्यापेक्षा माय मराठीच्या राजेशाही वैभवापुढे नतमस्तक होण्यातच तिची अखंड हित साधना नाही का? अरे काशा, अरे काशा,
माझा काशा गुंडाळून गावाला जातो रे मी. अरे नको रे नको, मी जातो. इसम इसम मेला कधीच हो. महोदय पाट्यावर वाटला त्याला महोदय. माणूस का असा अमानुष छळ करतोय हो माझा. मला जाऊ दे नको मी जातो. नको मी जातो. मला जाऊ दे. गेले इसम गेले. पण आपणा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे सुजन हो, या इस्मासारखा पलायनवादी बाणा दाखवून मराठीला धक्का देण्याचे क्रूर काम आपण करू नका. मराठीला केवळ उदरातच नव्हे तर शिरावर घेऊन जगायला शिका. तरच मराठी अखंड टिकून राहील यात शंका नाही. जय भारत, जय मराठी. मित्रांनो, आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशन पैकी एक महत्वाचं साधन म्हणजे रिक्षा. आणि आपल्या गरजेच्या वेळी काही रिक्षावाल्यांची अरेरावी आपल्यापैकी अनेक जणांनी अनुभवली असेल. चला पाहूया असाच एक धमाल किस्सा जो आपल्या समोर सादर करणार आहेत कमलाकर सातपुते आणि अरुण कदम. तोंडावर निघून गेला. गेला. हा म्हणता गेला. अरे यार, कधी येणार रिक्षा? रिक्षा बोला. आनंद नगर. सरळ पुढे जायचं. विनोद करू नका. आनंद नगरला येणार का असं विचारतोय. मला घरी जायचं. चल. तुझ्या घरी जायचंय? ठीक आहे, मला पण तुझ्या घरी घेऊन चल. माझ्या घरी तू कशाला येणार? कारण तू मला माझ्या घरी नेत नाहीस ना, मग तुझ्या घरी घेऊन चल. अरे मग तू तुझ्या घरी जा ना, माझ्या घरी कशाला येतो? अरे 1 तास झाला मी इथे उभा आहे. 10 रिक्षावाल्यांना मी विचारलं की आनंद नगरला येणार का. काही येडा झाला का? 10 रिक्षावाल्यांना कशाला विचारायचं? एकालाच विचारायचं. 1 तास झाला, 10 जणांना विचारलं येणार का. पहिल्याला विचारलं तो नाही म्हणाला आणि निघून गेला तोंडावरून. दुसऱ्याला विचारलं तोही निघून गेला. तिसरा असे करून 10 जण तोंडावरून निघून गेले. त्याच्यानंतर मी ठरवलं जी कुठची रिक्षा येईल ना तिला थांबवायचं, त्यात बसायचं आणि घरी जायचं. तुम्ही मला माझ्या घरी घेऊन जात नाही आहात, मग तुमच्या घरी घेऊन चला. तुम्ही माझ्या घरी येऊन काय करणार? तेच जे मी माझ्या घरी जाऊन माझ्या बायको बरोबर करणार आहे. कडाक्याचं भांडण. तुम्हाला मी माझ्या घरी कशाला घेऊन जाणार? तुम्ही काय माझे गाव आले का? असं आहे का? हा. गाव कोणतं तुमचं? 5 गणी. मी पण 5 गणीचाच आहे. चला. पण आपली ओळख कुठे आहे? प्रवासात बोलू ना, होईल ओळख. नरसाळ्या, तुझ्या बरोबर मी कशाला ओळख पाडून घेऊ? काय गरज आहे मला? अरे जरी माझ्या बरोबर ओळख नसली ना तरी मी तुमच्या घरी येऊ शकतो. कस काय? आता जनगणनेवाले आपल्या घरी येतात, त्यांच्या बरोबर आपली ओळख असते तरी आपण त्यांना घरात घेतो की नाही. तसंच मला पण घरात घ्या ना. मला घरात घ्यायला तुमची काय हरकत आहे? अच्छा, म्हणजे तू माझ्या घरी येऊन जनगणना करणार आहे का काय? मी फक्त घरी येऊन आराम करणार. अच्छा, म्हणजे तू माझ्या घरी येऊन आराम करणार आहे? मग तुझ्या घरी येऊन काय तुझा संसार करू? अरे एका दिवसासाठी येणार आहे मी. कसं आहे, आज पुणे आणि मुंबईची मॅच आहे, ती मॅच बघणार आहे मी. आणि तुझ्या बायकोला सांग चिकन बिकन बनव. कोंबडी कापायला सांग. कोंबडी? मग काय हरण कापायला सांगणार आहेस? अरे अशाने मुंबई पुणे मॅच मध्ये मुंबई हरण ना. विनोद रे. आणि हा, चिकनवाल्याला सांग दोन्ही लेग पीस तसेच ठेवायचे. दोन्ही लेग पीस मला जाम आवडतात, मी दोन्ही खाणार. दोन्ही? कलेजी पण मीच खाईल, थोडस चिकन खाईल. आणि मग आम्ही काय खायचं? तू रस्सा खा ना, त्याच्यात जीवनसत्व असतात. आणि हा, जेवण वगैरे झालं ना की मग आईस्क्रीम खायला जाऊ. तिथून घरी आलो की तुझ्या बायकोला माझे पाय चेपायला सांग. गळ्यात चेपायला सांगू? काय बोलतोय? मग तू काय बोलतोय? माझी बायको तुझे पाय कशाला चेपाल? आता मी माझ्या घरी गेलो असतो तर माझ्या बायकोने माझे पाय चेपलेच असते की नाही. पण मी आज तुझ्या घरी येतोय की नाही, मग तुझ्या बायकोला सांग ना पाय चेपायला. तूच ठरवतोयस ना सगळं. कुठं मी ठरवतोय? तू सगळं ठरवतोय. मगापासून आल्यापासून मी काय ठरवतोय? बरं ठीक आहे, तू चल मला घरी घेऊन चल. चल. नाही नाही नाही, मी नाही घेऊन. अरे बाबा, खूप डोक्याची पावडर करू तुझ्या घरी सोडतो तुला बाबा.
माझ्या घरी सोडून उपयोग नाही रे. आता उशीर झालाय ना, माझी बायको मला घरात घेणार नाही. तू मला तुझ्याच घरी घेऊन जा, चल. अरे माफ कर, सॉरी बोलतोय ना यार. चूक झाली ना बाबा, सोडतो ना तुझ्या घरी, सोडतो आनंद नगर मध्ये सोडतो. आता मला तू आनंद नगरला सोडणार आहे? सोडतो. मग आधी का टाळाटाळ करत होतास? रिक्षावाला आहेस ना रे, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ना, पब्लिकशी जरा नीट वागा ना. सतत हाडतूड करत असता ना तुम्ही लोक, आणि विशेषतः तुमच्यासारखे रिक्षावाल्या. इधर आने का नहीं आने का, उधर आने का नहीं आने का, गॅस भरने को जाने का, खाना खाने को जाने का, छुट्टा पैसा आहे क्या तब बैठो रिक्षा में. असं कसं रे, जरा प्रेमाने वागा ना पॅसेंजरशी. तुला तुझी चूक कळली आहे ना, ती कळावी म्हणून मी हे सगळं नाटक केलं, कळलं ना? हो हो. चल आता तुझ्या घरी जाऊया. अरे बाबा सोडतो ना तुला तुझ्या घरी. मस्करी करतोय रे. माझ्या घरी जाऊ आनंद नगरला. माझ्या बायकोने मस्त चिकन बनवलंय, चिकन खायला देतो. लेग पीस एक मला. तुला 2 लेग पीस आणि पिक्चर पण बघू. कुठला? लेग माझी लाडकी. बरं तुम्ही हँग ओव्हर गोळ्या द्या. हँगओव्हर गोळ्या? परत घे. जल हवे आहे का? चालला तुझा जळ. ए भाषा ऐकून छातीत जळजळलं रे माझ्या. उकळत्या तेलात वडा सोडला ना तर तेल अंगावर येतं, चटका बसतो. तुम्ही माझ्या घरी या ना, बायको काय म्हणेल मला? ए, तुम्ही माझ्या घरी येऊन काय? मी काय खाईस? मी काय खाईस? तू रस्सा खा ना. मी काय खाईस बोलला? मी काय खाईस?